शुभोदय बच्चों। शुभोदय गुरुजी। रामू, कल तुम मैदान में किन के साथ खेल रहे थे? गुरुजी, मैं शिव और मोहन के साथ खेल रहा था। रम्या, तुम भी अपने सहेलियों के साथ जा रही थी ना? कौन थे वो? गीता और रेखा है गुरुजी। रीना, दुकान से क्या खरीद कर जा रही थी कल तुम? कलम, पुस्तक, पेंसिल, ज्योमेट्री बॉक्स खरीद कर जा रही थी गुरुजी। ओ रामू, आज तेरा जन्मदिन है ना? अच्छा, जन्मदिन के अवसर पर क्या लाए हो? गुरुजी, जलेबी लाया हूँ, बहुत मीठी है गुरुजी। अच्छा बच्चों, आज हम सरल तरीके से हिंदी व्याकरण में से संज्ञा यानी नामपद, नाउन, इसके बारे में जानकारी प्राप्त करेंगे। संज्ञा किसे कहते हैं? किसी व्यक्ति, वस्तु, स्थान, भाव को बोध कराने वाले शब्दों को हम क्या कहते हैं? संज्ञा कहते हैं। अभी भी आप लोगों ने बताया आपकी दोस्तों का नाम, सहेलियों का नाम है ना, कुछ चीज़ों का नाम, और मिठाई का, मिठास का एहसास, ये सभी संज्ञा के अंतर्गत ही आता है। ठीक है, संज्ञा किसे कहते हैं? किसी व्यक्ति, वस्तु, स्थान, भाव को बोध कराने वाले शब्दों को संज्ञा कहते हैं। ನಾಮಪದ ಎಂದರೇನು? ಯಾವುದೇ ವ್ಯಕ್ತಿ, ವಸ್ತು, ಸ್ಥಳ, ಭಾವನೆಗಳನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸುವಂಥ ಶಬ್ದಗಳಿಗೆ ನಾವೇನಂತ ಕರಿತೀವಿ? नामपद अंथेड़ी करीतीವಿ। अच्छा, अब देखिए, संज्ञा में 5 भेद है। संज्ञा में कितना भेद है? 5 भेद है। पहला व्यक्तिवाचक, दूसरा जातिवाचक, तीसरा समूहवाचक, चौथा द्रव्यवाचक, पांचवा भाववाचक। ठीक है, पहले हम व्यक्तिवाचक संज्ञा के बारे में जानकारी प्राप्त करेंगे। जिन शब्दों से किसी विशेष व्यक्ति, स्थान अथवा वस्तु के नाम का बोध हो उसे ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ कहते हैं। ಯಾವ ಶಬ್ದಗಳಿಂದ ವ್ಯಕ್ತಿ, ಸ್ಥಾನ, ವಸ್ತು ಒಂದು ಬೋಧನೆ ಆಗುತ್ತೋ, ವಸ್ತುವಿನ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತಿಳ್ಕೊತೀವೋ ಅಂಥ ಶಬ್ದಗಳೆಲ್ಲ ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ। उदाहरण के लिए जयपुर, दिल्ली, भारत, रामायण, अमेरिका, राम इत्यादि। व्यक्तिवाचक संज्ञा के अंतर्गत स्थान का भी बोध होता है, व्यक्ति का भी बोध होता है और वस्तु का भी बोध होता है। ठीक है, समझ गए बच्चों? अब आइए जातिवाचक संज्ञा के बारे में जानकारी लेंगे। जिस शब्द से किसी प्राणी या वस्तु की समस्त जाति का बोध होता है उन शब्दों को जातिवाचक संज्ञा कहते हैं। ಯಾವ ಶಬ್ದದಿಂದ ಪ್ರಾಣಿ ಅಥವಾ ವಸ್ತುವಿನ ಸಮಸ್ತ ಜಾತಿಯ ಬೋಧನೆ ಆಗುತ್ತೋ ಅದನ್ನು ನಾವು जातिवाचक संज्ञा ಅಂತ ಕರಿತೀವಿ। उदाहरण के देखिए, घोड़ा, घोड़े में कई जातियाँ हैं लेकिन घोड़ा कहते हैं। ಕುದುರೆಯ ಜಾತಿ, ಫೂಲ್, ಹೂವು ಅಂದ ಕೂಡಲೇ ಹಲವಾರು ರೀತಿಯ ಹೂಗಳಿದೆ, ವಿವಿಧ ಬಗೆಯ ಹೂವಿನ ಜಾತಿಗಳನ್ನು ಅದು ಪ್ರತಿನಿಧಿಸುತ್ತೆ। ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಇಲ್ಲೇನಾಗುತ್ತೆ, किसी प्राणी या वस्तु की समस्त जाति को बोध कराने वाले शब्द को हम क्या कहते हैं? जातिवाचक संज्ञा कहते हैं। मनुष्य, मनुष्य और ವೃಕ್ಷ, ಮನುಷ್ಯ ಅಂದ ಕೂಡಲೇ ಗಂಡಾಗ್ಬೋದು, ಹೆಣ್ಣಾಗ್ಬೋದು, ನಾವೇನಂತೀವಿ ಒಟ್ಟಾರೆ ಮನುಷ್ಯರು. ವೃಕ್ಷ, ಯಾವುದೇ ಮರಗಳಾಗ್ಬೋದು, ವೃಕ್ಷ ಜಾತಿಯನ್ನು ಬೋಧನೆ ಮಾಡೋದು, ಮನುಷ್ಯ ಜಾತಿಯನ್ನು ಬೋಧಿಸುವುದು, ಹೂವಿನ ಜಾತಿಯನ್ನು ಬೋಧಿಸುವುದು, ಹೌದಲ್ವ, ಪ್ರಾಣಿಗಳ ಜಾತಿಯನ್ನು ಬೋಧಿಸೋದು, ಈ ರೀತಿಯ ಶಬ್ದಗಳಿಗೆ ನಾವು ಜಾತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ ಅಂಥೇಳಿ ಕರಿತೀವಿ। तीसरा है समूहवाचक।
जब किसी संज्ञा शब्द से व्यक्ति या वस्तु के समूह का बोध होता है उसे ಸಮೂಹವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ कहते हैं. ಯಾವ ಶಬ್ದದಿಂದ ವ್ಯಕ್ತಿ ಅಥವಾ ವಸ್ತುವಿನ ಸಮೂಹದ ಗುಂಪಿನ ಬೋಧನೆ ಆಗುತ್ತೋ ಅದಕ್ಕೆ ಸಮೂಹವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರಿತೀವಿ. ಉದಾಹರಣೆ लिए परिवार, कक्षा, ಸೇನಾ, ಭೀಡ್, ಪೊಲೀಸ್, ಕುಟುಂಬ, ತರಗತಿ, ಸೇನೆ, ಗುಂಪು, ಪೊಲೀಸ್ ಇವೆಲ್ಲ ಒಂದು ಗುಂಪಿನ ಬೋಧನೆ ಯಾಗುವ ಕಾರಣ ಇದನ್ನು ನಾವೇನಂತ ಕರಿತೀವಿ ಸಮೂಹವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರಿತೀವಿ. अगला है द्रव्यवाचक संज्ञा. जब किसी संज्ञा शब्द से किसी द्रव्य का बोध हो तो उसे द्रव्यवाचक संज्ञा कहते हैं. उदाहरण के लिए पानी, लोहा, तेल, घी, दाल आदि. ಯಾವ ಶಬ್ದದಿಂದ ದ್ರವ್ಯ ಪದಾರ್ಥಗಳ ಬೋಧನೆ ಆಗುತ್ತೋ ಅದನ್ನು ನಾವೇನಂತ ಕರಿತೀವಿ ದ್ರವ್ಯವಾಚಕ. ಉದಾಹರಣೆ ನೀರು, ಲೋಹ ಕರಗಿಸಿದ್ರೆ ಅದು ಕೂಡ ಏನಾಗುತ್ತೆ ದ್ರವ್ಯ. ತೇಲ್ ಎಣ್ಣೆ, ಘೀ ತುಪ್ಪ. ಈ ರೀತಿಯ ದ್ರವ್ಯ ಬೋಧನೆಯನ್ನು ಮಾಡುವಂಥ ಶಬ್ದಗಳಿಗೆ ನಾವೇನಂತ ಕರಿತೀವಿ ದ್ರವ್ಯವಾಚಕ ಶಬ್ದಗಳು ಅಂಥೇಳಿ ಕರೀತೇವೆ. अगला और अंतिम है भाववाचक संज्ञा. भाव को सूचित करने वाले शब्दों को हम क्या कहते हैं भाववाचक संज्ञा कहते हैं. अर्थात जिस संज्ञा शब्द से पदार्थों की अवस्था, गुणदोष, भाव या दशाधर्म आदि का बोध हो उसे भाववाचक संज्ञा कहते हैं. ಯಾವ ಶಬ್ದದಿಂದ ವಸ್ತುವಿನ ಗುಣ, ದೋಷ, ಅದರ ರೀತಿ ಜೊತೆಗೆ ಭಾವನೆಯನ್ನು ಮೂಡಿಸುತ್ತೋ ಅಂಥ ಶಬ್ದಗಳಿಗೆ ನಾವು ಭಾವವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಉದಾಹರಣೆ लिए ಬುಢಾಪ ಮುದಿತನ, ಮಿಠಾಸ್ ಸಿಹಿ, ಬಚ್ಪನ್ ಬಾಲ್ಯಾವಸ್ಥೆ, ಮೋಟಾಪ ದಪ್ಪ, ಚಡಾಯಿ ಹತ್ತು, ತಕಾವಟ್ ಆಯಾಸ. ಇಲ್ಲಿ ಭಾವನೆಯೂ ಆಗುತ್ತೆ, ಮಿಠಾಯಿಯ ಗುಣವನ್ನು ಸಹ ಹೇಳ್ತಿದೆ, ದೋಷವನ್ನು ಕೆಲವೊಂದು ಕಡೆ ಹೇಳ್ತಿದೆ ಕೆಲವೊಂದು ಪದಗಳು, ಹೌದಲ್ವಾ. ಬಾಲ್ಯಾವಸ್ಥೆ ಅಂತ ಅವಸ್ಥೆಗಳ ಬಗ್ಗೆನೂ ಕೂಡ ಹಂತದ ಬಗ್ಗೆನೂ ಕೂಡ ಹೇಳ್ತಿದೆ, ಬುಢಾಪ ಅಂತಲೂ ಹೇಳ್ತಿದೆ. ಇಂಥ ಎಲ್ಲ ಶಬ್ದಗಳನ್ನು ನಾವು भाववाचक संज्ञा शब्द अंधेले करीतीವಿ. अच्छा बच्चों, अगली कक्षा में हम इनके बारे में अधिक जानकारी प्राप्त करेंगे. आप कल आते समय संज्ञा के 5 वेदों के लिए 1 या 2 उदाहरण को लिख कर आइए. ठीक है, फिर मिलेंगे. धन्यवाद.